नव्हते रे काना माझी मना मुळीच नव्हते रे काना माझी मना तुझ्यासाठी 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 आले वना एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचा माझ्या राजाचा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अंगावर असा रोमान रोम उभा राहिला पाहिजे नाही का? कारण गुंडुबुवांनी सांगितलं मगाशी 50 वर्षाचं आयुष्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं. बुवा मनुष्य किती वर्ष जगला
याच्यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये काय केलं याला जास्त महत्व आहे, बरोबर ना? किती वर्ष जगला याच्यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये काय केलं ह्याला जास्त महत्व आहे. अरे जर माझ्या शिवरायानं शतकाच्या पार आयुष्य लाभलं असतं, जर माझ्या शिवरायानं शतकाच्या पार आयुष्य लाभलं असतं तर आज प्रत्येक मराठी माणसाच्या घराला सोन्याचं दार दिसलं असतं, सोन्याचं दार दिसलं असतं, सोन्याचं दार दिसलं असतं. म्हणून मरावे परी कीर्ती उभे उरावे. म्हणून बुवा राग येण्यासारखं काय विषय नाही, रागा घ्यायचा नाही बुवा. भजनामध्ये कसं हसत मुगाड आहे, सहज चलायचं सगळं. कारण मी तुमका बोलते तुम्ही माका बोलणार, काय विषय नाही, बरोबर? रागा घ्यायचा नाही बुवा. बुवानी सांगितलं अनेक श्रीमंतांचे ज्यांना आई वडिलांनी डॉक्टर केलं, ज्यांना वकील केलं, त्यांचे आई वडील आज वृद्धाश्रमामध्ये रडतायत. पण बुवा तुम्हाला स्वाभिमानाने सांगतो की जीवनामध्ये दोन माणसांचे आई वडील तुम्हाला कधीही वृद्धाश्रमामध्ये दिसणार नाही. एक म्हणजे माझा शेतकरी आणि दुसरा म्हणजे माझा पंढरपूरचा वारकरी. लक्षात घ्या, कधीच दिसणार नाही तुम्हाला. याचं कारण का तर त्यांना आई वडिलांचं महत्व माहिती झालंय. आणि म्हणून जीवनामध्ये गुंडुबा एकदा तरी माणसाने आयुष्यात पंढरपूरला जावं, एकदा तरी आयुष्यामध्ये पंढरपूरला जावं. याचं कारण का तर इथे देव नाही म्हणून नाही, इथे देव नाही म्हणून पंढरपूरला नाही जायचं, पण पंढरपूरला एकदा आयुष्यात जायचंच जायचं. याचं कारण का तर त्या ठिकाणी आपल्याला संस्कृती बघायला मिळते. 70-75 वर्षाचा माणूस 12-15 वर्षाच्या मुलाच्या पायाला हात लावतो आणि माऊली नमस्कार म्हणतो. लक्षात घ्या, माऊली नमस्कार म्हणतो. ही संस्कृती फक्त बुवा पंढरपूरला पाहायला मिळते. आणि 11 रुपयाची पावती बुवा, 11 रुपयाची पावती आजही पंढरपूरला पांडुरंगाच्या दरबारी होते. म्हणून गरिबांचं दैवत असं म्हटलेलं आहे त्याला. गरिबांचं आमच्या नुसती क्रिकेटची मॅच असली 1001च्या खाली घेणार नाही, बरोबर ना? 1001 11 रुपयाची पावती होता बुवा. म्हणून पंढरपूरला जायला पाहिजे, तिथे संस्कृती बघायला मिळते. बोगाने मगाशी काय गोष्टी छान सांगितल्या. चांगला तर चांगला, पण चिडवा नको. नाकार त्याच्या लागलंय. लाडू खात खा खा, खा खा, लाडू खायला हरकत नाही, पण चिडवा नको. खरंच सांगतो की बुवानी काही गोष्टी चांगल्या सांगितल्या की आज बघा म्हणजे प्रॉपर्टी भाऊ बहिणींच्या भांडणामध्ये कोर्टामध्ये पडले, बरोबर बुवा? आता बुवानी सांगितलं मगाशी, पण मी प्रामाणिकपणे सांगतो पुत्राची पारख लग्नानंतर. लक्षात घ्या, मुलाची पारख कधी? पुत्राची पारख लग्नानंतर. जो लहानपणापासून आई बाबा करणारा 15, 20, 25, 35 वर्षाचा मुलगा ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी महिन्या 2 महिन्यात बदलतात पाठक साहेब, लगेच चेंज. काय होता माका काय कळतच नाही. म्हणून बुवा तुमका शोध मिळालो कधी? पण हल्ली मी शोध लावलंय बुवा. लग्नात जेव्हा आपण जातो ना, मागसून तांदूळ मारता त्याच्या मागच्या मेंदवार बसत, त्यामुळे तो महिन्या 2 महिन्यात लगेच चेंज होता. हा, आता फुला वापरून झाली, तांदूळ मारता नाही. आणि म्हणून पुत्राची पारख लग्नानंतर, कन्येची पारख तारुण्यामध्ये. लक्षात घ्या, कन्येची पारख तारुण्यामध्ये तिचा पाय ढळता कामा नये, बरोबर ना? आणि म्हणून कन्येची पारख तारुण्यामध्ये, पत्नीची पारख पतीच्या गरिबीमध्ये, पत्नीची पारख पतीच्या गरिबीमध्ये. गरिबी असताना संसार करून दाखवते ही धर्मपत्नी, बरोबर ना? आणि पतीची पारख पत्नीच्या आजारपणामध्ये. बायको आजारी असताना खरं प्रेम करतो तो खरा पती, बरोबर ना? आणि म्हणून कोणाची पतीची पारख पत्नीच्या आजारपणामध्ये, भावाची पारख भांडणामध्ये बुवा.
भावाची पारख भांडणामध्ये भांडण असावं पण तत्विक असावं. जेव्हा एक कुऱ्हाड आणि एक कोयता घेता ते भाव होऊच शकत नाही, बरोबर ना. म्हणून भावाची पारख भांडणामध्ये आणि बहिणीची पारख संपत्तीमध्ये, बरोबर ना. हायवेचे पैसे मिळाले, 18 वर्ष न इलेली भाई नेली, बहीण वाटपा गेली, संपलो विषय, बरोबर ना. आणि मित्रांची पारख संकटाच्या वेळी, बरोबर ना. आज खरोखर या ठिकाणी अनिल पाठक साहेबांनी जे काय आयुष्यामध्ये कमवलंय ते आम्हाला ह्या डोळ्याने पाहायला मिळालं, बरोबर ना बुवा. जोरदार एकदा टाळ्या अनिल साहेबांसाठी वाजवा. मैत्री कशी असावी, मगाशी बुवाने सांगला रे, आंब्यापुरती मैत्री असू नये. काय खरंच सांगतो तुम्हाला की अनिल पाठक यांची मैत्री बुवा जवळ, मी एकदा तुम्हाला एक उदाहरण सांगतो फक्त. माझी पूर्ण फॅमिली घेऊन मी कुणकेश्वरला गेलेलो, म्हणजे मैत्री कशी असते ती बघा. आणि मी शिरगावला एक हॉटेल, काय हॉटेलचं नाव ते आता लक्षात नाही, त्रिमूर्ती हॉटेल, तिथे मी फॅमिली येऊन जेवायला बसलो. आम्ही 5-6 जण होतो आणि जेवायला बसलो. अनिल पाठक साहेब आतमध्ये जेवायला बसले होते, मला माहित नाही. आणि आम्ही जेवतोय, मच्छी मागितली, कोणी काय चिकन मागितलं, जेवण फर्स्ट क्लास पैकी जेवलो. आणि ज्यावेळी बिल द्यायला टेबलवर गेलो तेव्हा हे आतमधून जेवून कधी गेले मला माहिती नाही, आणि आमचं बिल सगळ्यांचं देऊन घरी गेले. लक्षात घ्या, याला मैत्री म्हणतात. म्हणजे त्यांनी मला दाखवलं पण नाही मी तिथे आहे, मी तिथे आहे दाखवलं नाही त्यांनी. अशी दोस्ती पाहिजे बुवा, असं प्रेम एकमेकावर असलं पाहिजे. नुसते पैसे भागवले म्हणून नाही बुवा. तर ज्यावेळी मला त्यांनी प्रत्यक्ष मी तिथे आहे हे दाखवलं नाही, माझं पूर्ण कुटुंब होतं, माझ्या घरची मला विचारायला लागली की कोण तुमचे मित्र. मग दुसऱ्या वेळी त्यांना मी दाखवलं, हे माझे मित्र आहेत अनिल पाठक. सांगण्याचं तात्पर्य काय की दोस्तीचा राजा माणूस खरोखर कोणाला म्हणतात तर आमच्या अनिल पाठक साहेबांना. बुवानी मगाशी सांगितलं की पाठक साहेबांवर एखादा तुम्ही गजर म्हटला असता तर मला बरं वाटलं असतं. मी खरंच बुवा म्हणजे माझ्या प्रामाणिकपणे सांगतो, बुवानी पण पाहिलं आज आम्ही कार्यक्रमात कुठे होतो. त्याच्यानंतर परत एक माझी मीटिंग होती, परत मंत्री साहेब तिथे आले 2 वेळ बुवा. 4 वाजता विजय परबांच्या सत्काराला आणि 6 वाजता बॉडी बिल्डिंगची स्पर्धा होती तर आले, 2 वेळ आले. त्यामुळे मला 5 मिनिटं पण तिथे वेळ नव्हता. मंडळी बाहेर पडून आली तरी मी बाहेर, अशी कंडिशन होती. त्या परिस्थितीत मी आलो. आता 100% बुवा या ठिकाणी साहेबांवर काहीतरी गजर चांगल्यापैकी केलाच असता, पण तरी सुद्धा जे सुचेल ते एक वाक्य तरी म्हणणार, कारण वाक्य बाधा आणायची अनिल नावाची विभूती मोठी. अनिल नावाची विभूती मोठी.
व्यापार बुवा आठवत आहे का तुम्हाला शिरगावला मे महिन्यात आपली बारी होती बिचारे इथून शिरगावला सॉरी शिरवलीला बारीला आले आणि येताना दोघांना 2 पेट्या आंब्याच्या पेट्या भरून मैत्रीसाठी मला वाटतं बरोबर अर्पित होता बरोबर ना त्या ठिकाणी आले भजन तर रात्रभर ऐकलं पण दोघांना जवळजवळ 5-6 डझनच्या पेट्या दोघांना आणून त्या ठिकाणी दिल्या म्हणजे दोस्ती मैत्री काय नुसते आंबे खाले म्हणजे नाही पण दोस्तीला जागणारा माणूस म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी आज गाजत आहे जोरदार टाळ्या अनिल साहेबांसाठी झाल्या पाहिजे लिहून काय नाही जैचे थै गुंडू ठीक आहे जास्त वेळ घेणार नाही पण महत्वाच्या गोष्टी बुवाने अनेक चांगल्या सांगितल्या आहेत चांगलं ते चांगलं आहे पण बुवाने मगाशी सांगितलं की कोकणी माणूस शेजाऱ्याचा भला झालेला बघणार नाही आता मगाशी बुवा मी म्हणाले पारकर बुवा नाव ठेवणार पारकर बुवा बाका नाव ठेवणार आता हे काय लाने गुन्हा हो बरं कोकणी माणूस बघा तुम्ही कधी पिकलेलं धान्य सांगता काय शेती कितीही गेला कोण विचारून गेला काय रे यंदा कसा काय शेती कशी काय औंदू काय नाही गुदस्ता बरा होता कधीच सांगणार नाही घरा औंदू काय नाही गुदस्ता बरा होता हो गुदस्ता येणार कधी तो कोकणी माणूस खरोखर सांगते तुमका ह्या वर्षाचे तांदूळ पुढच्या वर्षी खाय पण कोणाक जाग देणार किती पिकवलं याची जाग देणार नाही तो कोकणी माणूस आणि म्हणून बुवा लक्षात ठेवा की तुम्ही मगाशी सांगा की जो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद घेतो तो खरा माणूस बरोबर ना दुसऱ्याच्या सुखामध्ये आपला आनंद मानतो तो खरा माणूस दुसऱ्याचा मुलगा पास झाला तर आपण पेढे वाटायला शिकलं पाहिजे पण ही वृत्ती ठराविक ठिकाणीच असते आणि म्हणून जीवनामध्ये माणसाने माणुसकीमध्ये जपलं पाहिजे त्याची कीर्ती केली जाते बरोबर ना आज या ठिकाणी बसायला लाईनी कमी पडल्या एवढे मित्रमंडळी आमच्या अनिल साहेबांची आहे हे त्यांनी पेरून ठेवलेलं आहे ते त्यांच्या उभं राहिले त्यांच्यासाठी होय ना म्हणून जीवनामध्ये माणसाने असं जगावं किती वर्ष जगलो याला माहित नाही पण जगलो तर काहीतरी करून दाखवलं नाही का ठीक आहे या ठिकाणी आता जास्त वेळ घेणार नाही
बुवा पण मला तसे काय वाईट बोलले नाही गजरामध्ये. फक्त या ठिकाणी एक गजर सादर करतो, थोडक्यात वेळ जास्त घेणार नाही. अरे विश्वाचा तो विठ्ठल खरा, विश्वाचा तो विठ्ठल खरा, विश्वाचा तो विठ्ठल खरा, पुन्हा नाही जन्माला, पुन्हा नाही जन्माला, पंढरीक वेळ गेला का, पंढरीक वेळ गेला का, भक्त पुंडलिकासाठी पंढरपूरला झाला पाहिजे. कारण लाखो भाविक बघा त्या पांडुरंगाच्या दर्शनानिमित्त आषाढी कार्तिकी एकादशीला जातात, त्या पांडुरंगाचं दर्शन घेतात, त्या चंद्रभागेमध्ये जाऊन आंघोळ करतात. कशासाठी? नकळत आपल्या हातून जी पाप घडलेली असतात ती सगळी नाहीशी व्हावी, पुण्य प्राप्त व्हावं म्हणून पंढरपूरला बघा चंद्रभागेमध्ये जाऊन आंघोळ करतात. पण आता त्या नद्या पण अमंगळ झाल्यात बघा, पडले नद्या पण अमंगळ झाल्या, एवढं पाप माणसाचं वाढलेलं आहे नाही का. अरे कारण आता बघा, म्हणून त्या आत्ताच घडलेल्या घटना आहेत बघा. श्रद्धा वालकर सारखी मुलगी, तिच्यावरती तिचे 35 तुकडे केले, बरोबर ना. मग 35 तुकडे केले, फ्रीज मध्ये ठेवले आणि रोज एक एक तुकडा नेऊन जंगलात टाकायचा. आणि म्हणून लक्षात घ्या, संस्कृती जतन केली पाहिजे. हिंदू धर्म हा शाश्वत धर्म आहे, हिंदू धर्म हा पुरातन धर्म आहे. प्रत्येकाने आपल्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. काही मुली सध्याच्या कपाळावर टिकली लावत नाही, शर्मेची गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे. कारण मुस्लिम एखाद्या मुलीला तुम्ही जबरदस्ती करावं टिकली लावायला, ती लावते काय बघा, ती आपला धर्म जपते. मग आपण काला जाऊ, पाश्चात्य संस्कृती आपण जपतो. कपाळावर टिकली असलीच पाहिजे प्रत्येक हिंदू मुलीच्या, कायम लक्षात ठेवा. तुम्हाला आडवलीला मी हा विषय सांगितला, 4-5 मुली होत्या बसलेल्या समोर, खाली मान घालून राहिल्या, टिकली त्यांनी लावली नाही त्या, आणि समोरच अशा जवळ बसलेल्या मंदिरामध्ये, आणि खाली मान घातली, वरती काढत नव्हत्या. माझ्या लक्षात आलं यांनी टिकल्या लावल्या नाहीत. शपथ घातली त्यांना महालक्ष्मीची, म्हटलं उद्यापासून एकही म्हटलं हिंदू मुलगी मला दिसली नाही पाहिजे, टिकली लावलेलीच पाहिजे. त्याच्यातल्या 2 मुलींनी दुसऱ्या दिवशी फोन केला बुवा आई वडिलांसमोर की काका तुम्ही काल सांगितलं, आम्ही मनावर घेतलं आणि टिकली आम्ही लावायला सुरुवात केली. मला एवढा आनंद बुवा झाला की आपण काहीतरी समाजासमोर मांडतो. आज समाजातल्या त्या मुली जर ऐकत असतील आणि असं जर एकाच दुसऱ्या मुलीने जरी ऐकलं तरी भजन केलेल्याचं सार्थक आपल्याला वाटतं नाही का. तर आज शाळेमध्ये हे काही गोष्टी आहेत त्या शिकवणं गरजेचं आहे. एबीसीडी बरोबर, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट हे आपण शिकलो. पण आज खरी गरज आहे शाळेमध्ये ए फॉर ऑर्डर, बी फॉर बॉर्डर आणि सी फॉर छत्रपती हे शिकवण्याची आज काळाची गरज आहे. बरोबर. महाराष्ट्र म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे काय हे प्रत्येक मानवाला कळलं पाहिजे. नाही तर परकीयांचं आगमन आज बघा अनेक गोष्टी घडत चाललेल्या आहेत.
म्हणून ह्या गोष्टी समाजामध्ये खूप गरजेच्या आहेत. आणि बहीण सांगतो पांडुरंगाचा धावा थांबवला नाही. शेवटी पांडुरंगाला त्या गाता किनाऱ्याला हाणून हातात द्याव्या लागल्या. भक्तीमध्ये काय सामर्थ्य आहे बघा. भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे. मनापासून अंतकरणापासून भक्ती केली पाहिजे. कारण 100 पुत्रांचा बाप धृतराष्ट्र कुत्र्यासारखा जंगलात मेला. ज्याला बसायला गोंडपाट नाही त्या तुकोबा राहायला नेण्यासाठी वैकुंठीचा नारायण पुष्पक विमान घेऊन आला. ही ताकद भक्तीमध्ये आहे. म्हणून सदेह वैकुंठाला तुकाराम महाराज गेले. नाहीतर आज परिस्थिती अशी आहे, आपण ज्याला जन्म देतो तोच आपल्याला जाळतोय. बरोबर ना. ज्याला जन्म देतो तोच आपल्याला जाळतो. काय आपलं बरोबर ना. 4 माळ्याचा बंगला बांधला तरी शेवटची अंघोळ ही खड्यातच घालणार. वर कोण म्हणणार नाही तात्यानं बंगलो बांधला ना टेरेसवर आंघोळ घालूया. अजिबात नाही. खड्यातच. म्हणून बघाशी बुवानी काही गोष्टी सांगितल्या की तुम्ही कमवलेले पैसे स्वतःसाठी खर्च करा. सगळेच खर्च करता नाही बुवा. नावान रडतो आमच्या जन्म दिलेलो. बरोबर ना. खर्च करावे त्याच्यातले अर्धे करावे अर्धे मुलांसाठी ठेवावे. बरोबर. आणि मुलांना सुद्धा कष्ट करायचे कळलं पाहिजे. आपण 20,000 मिळवण्यासाठी महिना कसा घासावा लागतो मुलांना कळलं पाहिजे. बरोबर ना. म्हणून काही गोष्टी आहेत त्या प्रकर्षाने आपण समाजामध्ये मांडत असतो. त्याचं कारणच एवढं. आणि म्हणून बघा तुकाराम महाराजांचा नाव आज कुठे गेलाय. संतांमध्ये श्रेष्ठ संत संत तुकाराम झाले. या देहाची राखण करण्याची शक्ती मला दे. आज व्यसनाधीन मुलं झाली आहेत. बरोबर ना. अनेक मुलं व्यसनाधीन झाली आहेत. माझी विनंती आहे अब्जावधी रुपयाचा हा देह परमेश्वराने फुकट दिलाय.
एक दात जर गेलो ना खराब झालो तर बसवूसाठी 30 ते 32 हजार रुपये लागतात. बरोबर ना. परमेश्वराने 32 दात दिले फुकट. अरे 1 लाखाची गाडी घेतली तर आठवड्यातनं 2दा धुतोय, महिन्यातनं एकदा ऑइल चेंज करतो का गाडी खराब होता नाही. करोडो रुपयाचा देह भगवंताने आपल्याला दिलाय, त्याची निगा राखणं सुद्धा आपली जबाबदारी आहे. बरोबर ना. नाही तर गुटखा काय हो. ज्यावेळी श्रीकृष्ण छोटा होता दही दूध चोरून खाऊन यायचा. यशोदाबाई एखादा प्रेमाने फटका मारायची, लबाडा तोंड उघड. कृष्णाने तोंड उघडलं की अख्खं ब्रह्मांड दिसायचं. आताच्या पोराचा एक फटको मारा, गुटक्याशिवाय काय दिसता काय मारलाच की फुक्कन बाहेर येतात. बरोबर ना. परिस्थिती बदलली आहे. काळाय तस्मै नमा. काळाप्रमाणे 100% बदली. आपण पूर्वी गरिबी होती पण संस्कृती होती. आता श्रीमंती आहे पण विकृती वाढत चालली आहे. विकृती वाढत चालली आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला जर मर्यादा घालायची असेल तर स्वतःच्या घरापासून आपण सुरुवात केली पाहिजे. बरोबर ना. मी सांगतोय इथे तुम्हाला मोठं मोठं, पण मीच जर व्यसनाधीन असेल तर मला अधिकार पोचत नाही सांगण्याचा. मीच दारू पितोय, मीच गुटखा खातोय तर मला अधिकार पोचत नाही. त्याच्यासाठी आपण स्वतः पवित्र राहावं लागतं. बरोबर ना. आणि मग तो अधिकार आपल्याला पोचतो. ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावे. पत्ते सांभाळता यायला पाहिजे. बरोबर ना. म्हणून आपल्याला प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगताय का विठूचा गजर हरिनामाचा जन्मार होविला. विठूचा गजर हरिनामाचा जन्मार होविला. विठूचा गजर हरिनामाचा जन्मार होविला. विठूचा गजर हरिनामाचा जन्मार होविला.
मी